हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि जसं तुम्ही बघताय की पावसाळा नसूनही पाऊस पडत आहे आणि आज बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आमच्याकडे. आणि असा अधूनमधून पाऊस झाला की जरा बरंही वाटत असतं, पण थंडी एवढी प्रचंड वाढलेली आहे की सांगू नाही शकत, एवढी थंडी आहे. आणि त्यामुळे तब्येतीसुद्धा खराब व्हायला लागल्या आहे. आणि मी इथे किचनची सफाई करायला सुरुवात केलेली आहे. आणि मी तेलच्या बॉटलच्या खाली, बिकॉज माझ्याकडे ट्रे नाही आहे, सो मी असा कागद ठेवून देते, नाहीतर कार्डबोर्ड ठेवते, जेणेकरून जेही तेलाचे ड्रॉप्स असतात ते त्या कागदावर येतात आणि 2-4 दिवसानंतर तो कागद चेंज करून घेते. आणि एक छान तिथे जे माझी एक डेकोरेटिव्ह पीस मी ठेवलेला आहे, जेणेकरून बघायला खूप छान वाटत असतं. आणि असं छोट्या छोट्या गोष्टींनी मी सध्या जे आहे माझं किचन किंवा माझं घर सजवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी सकाळी सकाळी काम करते, कारण ना म्हणजे आज पियाला टिफिनला मला एकदम नॉर्मल असं बनवून द्यायचं आहे, जे झटपट बनून जाणार आहे. त्यामुळे माझ्याकडे थोडासा वेळ आहे आणि त्या वेळाचा सदुपयोग करावा म्हणून मी हे करायला सुरुवात केली होती. आणि तिला मला ॲक्च्युली ना ब्रेड पिझ्झा, ब्रेड सँडविच, तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणू शकतात, ॲट दी एंड जेव्हा तुम्ही बघणार. आणि हे सँडविचसारखं आहे आणि तिला हे सिम्पल बनवलेलं खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी तिला हे टिफिनमध्येही कधी कधी घेऊन जाते आणि मग ब्रेड कधी आणला तेव्हा तिला हे लागत असतं. सो मी जस्ट ब्रेडचे 2 स्लाइस घेतलेले आहे, थोडं शेजवान चटणी घेतलेली आहे आणि जे टोमॅटो केचप असतं यांचं मिश्रण करून छान स्प्रेड करून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात बनवताना ती माझ्या साईडलाच उभी आहे. आणि इथे मी छान स्प्रेड करून घेतलं आहे त्याला आणि त्यावर मी चीजची स्लाईड घालत आहे. चीज खूप महत्त्वाचं आहे, चीजशिवाय ती हे खाणारच नाही. सो एक ब्रेड आणि एक कधीतरी असं व्हायला पाहिजे, एक कधीतरी तिच्या आवडीची गोष्ट म्हणून मी बनवत असते. माझ्याकडे ऑरेगानो होता, सो मी ऑरेगानो टाकलेला आहे. तुमची मुलं जर अजून जास्त तिखट प्रेफर करत असतील तर तुम्ही चिली फ्लेक पण टाकू शकतात. आणि मी बटरचा यूज न करता इथं नॉर्मल जे आपलं शेंगदाण्याचं तेल असतं त्याच्याने मी त्याला जे आहे कोटिंग करून दिलेली आहे. आणि हे माझ्याकडे सँडविचचं जे एक पॅन असतो तो होता, मी त्यात बनवते. आणि जस्ट नॉर्मल त्याला शेकून घ्यायचं आहे आणि अगदी 1-1.5 मिनटाच्या आत तुमचं हे जे सँडविच आहे, तुमचा टिफिन म्हणा, तुमचा नाश्ता म्हणा, हा तयार होऊन जात असतो. आणि इथे माझं सँडविच जे आहे तयार झालेलं आहे. काय तुम्हाला माहिती आहे, ॲक्च्युली ना बऱ्याच वेळा आपण जे शॉर्ट्स वगैरे बघत असतो त्यात असे जे याचे व्हिडिओज असतात ना कुकिंगचे, तर ते आता सुरुवात त्यांची अशी असते की आपको पता है, काय तुम्हाला माहिती आहे? तर मलाही तुम्हाला तेच विचारायचं आहे, काय तुम्हाला माहीत आहे का की तीळमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. आपल्या डोक्यात एक भ्रम असतो की दुधामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतात, पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की दुधापेक्षा जास्त जे कॅल्शियमचं प्रमाण असतं हे तीळमध्ये असतं. असे अजून बरेच पदार्थ आहेत जे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम होल्ड करून ठेवत असतात. सो कॅल्शियम आपल्या हाडांसाठी किती चांगलं असतं. आणि आता नवीन वर्षाचा पहिलाच सण येत आहे, तो म्हणजे संक्रांती. आणि आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये तिळीचे लाडू, तिळीची चिक्की ही बनतच असते आणि मीही इथे बनवायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला तिघांनाही तिळीचे लाडू म्हणा किंवा चिक्की म्हणा खूप जास्त आवडते. आणि उन्हाळ्यात ही गरम पडते आणि थंड वस्तू आपण ज्या गोष्टी आहेत त्या थंडच्या दिवशीतच आपण खाऊ शकतो, म्हणून मी इथे हिला बनवत आहे. यानंतर मी परत अजून बनवेल आणि माझी प्रोसेस ही उन्हाळा येईपर्यंत चालू असणार आहे, कारण मी माझ्या मम्मीकडून बऱ्यापैकी तिळचा स्टॉक आहे ना तो भरून ठेवलेला आहे. तर मी हिला स्वच्छ इथे निवडून तिला छान मी भाजून घेतलेली आहे. जेवढी तीळ घ्यायची आहे तेवढाच गूळ घ्यायचा आणि अजिबात त्याच्यात पाणी घालायचं नाही आहे. गूळ डायरेक्ट मी इथे जो आहे त्याला पाक बनवायला ठेवलेला आहे. आणि मध्ये असं छान त्याचं मेल्ट झाला की त्याला चेक करायचा थंड पाण्यात टाकून. आणि तुम्हाला जर एकदम स्टिकवाला असा म्हणजे जो चिक्कीचा गूळ ज्याला म्हणतात किंवा बाहेरून आपण जी चिक्की आणतो ती एकदम अशी कडक असते, तशी बनवायची असेल तर त्याची ही मेथड एकदम सोपी आहे. पाण्यात थोडा थेंब टाकायचा या पाकाचा. जर तो कडक झाला तर समजायचं की तुमचा जो आहे इथे जी गूळ आहे तो छान प्रकारे पाक जो आहे तो झालेला आहे. जसं तुम्ही इथे बघू शकतात खूप छान कडक झालेला आहे. आणि इथे मी आता जी काही भाजलेली तीळ होती ती मी यामध्ये ओतून घेणार आहे, छान मिक्स करणार आहे. आणि पुढचे ॲटलिस्ट 1 मिनिट तरी ना कमी गॅसवर छान मिक्स करून घ्या याला. म्हणजे काय होईल ना त्याने की तुमची जी तीळ आहे तुम्ही आधीही भाजलेली आहे आणि तुम्ही आताही भाजून घेता, याचा अर्थ असा की ती छान खुसखुशीत होऊन जाईल
आणि तुमची जी तीळ पूर्ण प्रकारे जी आहे ना मस्त भाजली जाईल आणि तिचा जो स्मेल असेल ना, खाताना तिची जर टेस्ट असेल ना, खूप प्रचंड छान लागत असते. तर ह्या पद्धतीने मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि आता मी इथे गॅस बंद करून देणार आहे. आणि तुम्हाला जर लाडू बनवायचे असेल किंवा चिक्कीही बनवायची असेल, जे काय करायचं आहे तुम्हाला गरमागरम हे सगळं बनवावं लागणार आहे. हे एक थोडा हार्ड टास्क असतो की थोडा चटका लागायची भीती असते, पण मी इथे हे जे मिश्रण होते ते सगळं ताटात काढून घेते, जेणेकरून ते थोडं थंड व्हायला मदत होईल आणि हाताला चटके कमी लागतील. आणि मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. हाताला पाणी लावायचं आणि थोडा गोळा तोडायचा आणि पटापटा फिरवत जायचं आणि लाडू बनवायचे. आणि जर तुम्हाला चिक्की बनवायची असेल तर हे मिश्रण ताटात ओतण्याआधी थोडंसं तूप लावा, त्याला मिश्रण ताटात ओतून घ्या आणि जरा पाण्याचा हात घेऊन त्याला थापून घ्या, जसं आपण भाकर थापत असतो, आणि ते मिश्रण पसरून जातं. आणि हे जे बाकीच्या तुम्ही बघत असताल की बटर पेपर वगैरे असतो त्यावर आपण लाटून घेऊ शकतो, पण ताटात हे करणं लाटणं शक्य होत नाही, त्यामुळे हाताने करावं लागतं. सो अगदी इझी आहे आणि ते गरम असल्यामुळे आणि मेल्ट असतं ते, त्यामुळे पटापट बनून जातं. आणि आपण सगळ्यांनीच भरपूर वेळा बनवलेले असतील, त्यामुळे जास्त डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही आहे. आणि मी काही इथे छोटे छोटे लाडू बनवते, कारण की पियाचे दात तुम्ही बघितले पुढचे तुटले, तिला तोडता येणार नाही, तर त्या हिशोबाने तिच्या तोंडात अख्खा एक छोटा लाडू जाईल असे छोटे मोठे करून मी बनवत आहे. आणि इथे माझी जी आहे संक्रांतीसाठीची मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि आम्हाला तिघांना खूपही आवडतात, म्हणून आम्ही खूप जास्त आवडून खाणार आहोत. तर तुम्ही अजून लाडू बनवलेले नसतील तर नक्की बनवा, हेल्दी आहेत आणि सणही साजरा होतो आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत तीळ खाणं, तर नक्कीच बनवा. गुळात बनवा, साखर अवॉइड करा, साखर जेवढी तुम्हाला अवॉइड करता येईल तेवढी अवॉइड करा. आणि ज्या सिच्युएशनला ही चिटकून जातं किंवा निघत नाही, हार्ड होऊन जातं, त्या सिच्युएशनला बस थोडं ताट तुम्ही गरम करून घ्या आणि हे परत निघायला लागतं आणि तुम्ही तुमची प्रोसेस परत कंटिन्यू करू शकता. आणि अशा पद्धतीने माझे मस्त असे हेल्दी लाडू तयार झालेले आहेत. आज मी तुमच्यासोबत आणि माझ्या स्वतःसोबत एक गोष्ट शेअर करत आहे, ते म्हणजे DIY. आणि इथे आल्यापासून मी एकही DIY बनवलेलं नव्हतं. आणि हा केकचं जे म्हणजे हा जो MDF बोर्ड आहे, हा केकसाठी जो बेस येतो ना खालचा, त्याला जो बोर्ड असतो हा तो आहे. आणि हे जे काही मिरर्स होते तर मी Meeshoवरून अगदी म्हणजे मुंबईला राहत होती ना तेव्हापासून मागवून ठेवले होते की बनवेल, पण सिच्युएशनच येत नव्हती किंवा काही ना काही अडथळे येत होते, बनवतच नव्हती. तर फायनली आज त्यांचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे आणि जो एका वर्षापासून मी हा जो बोर्ड सांभाळून ठेवला होता, फायनली त्याचा उपयोग होणार आहे. आणि इथे मला ग्लू पाहिजे आहे आणि पावडर लागणार आहे. एक्सपायर पावडर मी कधी फेकत नाही, सांभाळून ठेवते, अशा पद्धतीने कामात येतं. आणि हे छोटे छोटे हत्यारं आहेत जे तुम्हाला पुढे समजेल काय म्हणून मी यूज करणार आहे. आणि मी इथे लिप्पन आर्ट बनवणार आहे आणि ह्या डब्यात आहे माझा खजाना. तर लिप्पन आर्ट बनवण्यासाठी ना तो जो मोल्डेड क्ले असतो ना किंवा ॲक्रेलिक क्ले ज्याला म्हणतात, आणि दोन मिश्रण एकत्र करून तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये, तर मी तो स्किप करते कारण तो थोडा कॉस्टली जातो. आणि जी गणपतीची म्हणजे गणपती बसवला होता तेव्हा जी मूर्ती मी घरी विसर्जन केली होती, ती जी माती उरली होती, शाडू माती, ती मी जमा करून ठेवली होती आणि मी त्याचा आता लिप्पन आर्टमध्ये उपयोग करणार आहे. जसं तुम्ही बघितलं थोडं पावडर टाकून मी अशा पद्धतीने लाईन क्रिएट करून घेतलेली आहे. आणि पुढची प्रोसेस जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे किंवा तुम्ही अदरवाईजही तुम्ही जर DIYमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला माहितीच असेल काय कसं बनवायचं आहे. मी या बोर्डवर आधीच डिसाईड करून घेतलेलं होतं की काय मला कुठे लावायचं आहे, किती साईजचा मिरर किंवा काय डिझाईन बनवायची आहे, जेणेकरून मला म्हणजे आयत्या वेळेला गडबड नाही होणार. मी पुढे फॉलो करता जे काय आहे ते बनवत आहे पुढची प्रोसेस. या गोष्टीसाठी मी 2 दिवस घेतलेले आहेत. म्हणजे मी सकाळचे सगळे कामं आवरून दुपारी बसायची आणि मग थोडं केल्यानंतर मग नेक्स्ट डे करायची. आणि जसं तुम्ही बघितलं की पाऊस पण पडत होता, वातावरण खूप जास्त थंड झालं होतं. ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवशी पाऊस अजिबात नव्हता, दुसऱ्या दिवशी पाऊस होता आणि खूप जास्त थंडी होती. तशा वेगवेगळ्या गोष्टींचे अडथळे येत असतात, कामं आणि घरातले वेगवेगळे कामंही असतात. आणि ते करता मला आवडतं हे सगळं करणं.
सो मी करत असते आणि एक छान असं डेकोर पीस पण घरात तयार होऊन जाईल. आणि जसं तुम्ही बघू शकता इथे मी पाकडीचा शेप देत आहे. अगदी सोपं आहे आणि म्हणजे हे जे माझं DIY बनलं आहे अगदी 0 कॉस्टमध्ये बनलेलं आहे. फक्त त्याला जे मिरर आहेत ते मी विकत घेतले आणि ते अगदी कमी क्वांटिटीत लागलेले आहेत, त्यामुळे त्यांची कॉस्टिंग मला तुम्हाला सांगता येणार नाही. आणि तो जो मिररचा बॉक्स होता ना तो 110 रुपयाचा मी मिशोवरून मागवला होता. आणि बऱ्याच वेगवेगळ्या छोट्या टाईप्सचे त्याच्यामध्ये मिरर्स आहेत. जर तुम्हाला अशा गोष्टी करायला आवडत असतील तर नक्की तुम्ही घेऊ शकतात. स्वस्तात तुम्हाला मिळेल तिथे. आणि असं मी जे आहे वेगळ्या प्रकारची डिझाईन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे. एक छोटीशी पाकडी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मी इथे अशा पद्धतीने चिटकवणार आहे. आणि मी ह्या प्रकारचा डेकोर पीस याआधी कधीही बनवलेला नाही आहे, त्यामुळे हा माझा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे हा. आणि मी काय करते ना की मी हे जे मिरर आहेत ना हे फक्त ठेवले आहेत, मी सगळे काढून घेणार आहे कारण कलरिंग करायचे आहे. जेव्हा माझा पूर्ण बेसला कलर होऊन जाईल ना मी त्यानंतर सगळे कलर चिटकवणार आहे. पण त्याआधी जे काही तुम्हाला जो क्लेचा काम करायचं आहे ना ते सगळं काम तुम्हाला क्लेचं करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात माझं जे काही क्लेचं काम होतं ते झालेलं आहे. आणि जो आपण जो मोल्डेड क्ले आपण घेत असतो त्याची फिनिशिंग थोडी वेगळी असते आणि मी याच्याने बनवते त्याची फिनिशिंग थोडीशी कमी असते असं मला म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा वॉलवर हँग होऊन जातं तेव्हा हे एवढं व्हिजिबल होत नाही. आणि जसं तुम्ही बघू शकतात की मी इथे आम्ही दोघंही पिया आणि आम्ही दोघंही काम करतोय. बेस मी इथे निवडलेला आहे येलो कलरचा आणि खूप व्हायब्रंट खूप छान दिसतोय तो. आणि इतकी थंडी आहे बाहेर मी तुम्हाला सांगू नाही शकत, एवढी प्रचंड थंडी पडते आणि थंडीत आम्ही कामं करतोय. पियालाही खूप एक्साइटमेंट होती की तिलाही बनवायचं होतं, तिलाही छोटे छोटे कलर करायला मी इथे दिलेलं आहे. आणि इथे अशा पद्धतीने जे आहे माझं हळूहळू करता हे DIY कंप्लीट होत आहे. आणि आता वेळ आलेली आहे फायनल टच जे म्हणजे आहे मिरर लावून घेण्याची. आधीपासून डिसाइडेड होतं कुठल्या शेपचे मिरर लावायचे आहेत, जस्ट मी तेच फॉलो करता हे जे आहे मिरर सगळे चिटकवून घेत आहे. खूप सोपं आहे, एक वेळा करायला घेतलं की आपल्याला इंटरेस्ट येत असतो. आणि घरातले जे कामं असतात ते पटापट केल्यानंतर जो वेळ मिळतो ना त्या वेळात मला हे सगळं करायला खूप जास्त आवडत असतं. अँड हिअर इज द फायनल रिझल्ट. खूप छान दिसतं, कुठल्याही डिझाईनमध्ये तुम्ही बनवू शकता. जर तुमच्याकडे अशा कुठल्या गोष्टी अवेलेबल असतील तर नक्कीच ट्राय करा. आणि आता वेळ आहे याच्या जागेवर याला प्लेस करण्याची. आणि याला ॲक्च्युली मागून हुक वगैरे काही नाही आहे, तर मी इथे DIY त्याचा हुक बनवणार आहे. आणि हे जे मागून ॲक्च्युली साईड खूप जास्त प्लेन आहे. आणि हे माझ्याकडे जे आपल्याकडे स्वीट्सचे बॉक्स येत असतात ना डब्बा, तर त्याला उघडण्यासाठी हे अशा प्रकाराचे असतात. आणि मी हे जमा करून ठेवलेले होते आणि ते मी इथे चिटकवणार आहे. त्यासाठी मी इथे डबल साइडेड टेप घेतलेला आहे कारण हे डायरेक्ट म्हणजे त्यात स्पेस नव्हता राहत त्या बोर्डमध्ये आणि ह्या हुकमध्ये स्पेस नव्हता. स्पेस क्रिएट करण्यासाठी मी आधी एक डबल साइडेड टेप तिथे लावून घेतला. आणि त्यानंतर माझ्याकडे ग्लू होता ॲक्च्युली जो एकदम हार्ड ग्लू असतो ना, तर तो ग्लू होता, तर तो मी त्याच्यावर थोडा टाकून दिलेला जेणेकरून हे थोडं अजून जास्त हार्ड पद्धतीने असं तिथे चिटकून जाईल. कारण की डबल साइडेड टेप काही दिवसानंतर खराब व्हायला लागतो आणि मग तो अशा गोष्टी ज्या चिटकवण्याच्या असतात त्या सोडून देत असतो तो. सो मी इथे हार्ड ग्लूचा उपयोग केलेला आहे. आणि अशा पद्धतीने माझं जे हुक करण्याचं काम होतं ते इथे कंप्लीट झालेलं आहे. आणि मी याला ॲक्च्युली हँग करणार आहे ह्यावाला इथे भिंतीवर जी माझ्या हॉलमधून डायरेक्ट दिसत असते. आणि इथे थोडं उजाड पण ब्राईट असतं जेणेकरून तिथे तो जे मिरर्स आहेत ते पण छान चकाकतील. आणि मी इथे एक बारीक असं खिळा ठोकून घेतलेला आहे, अगदी बारीक खिळा ठोकलेला आहे आणि त्यावर मी हँग करते. आणि हे जास्त हेवी नाही आहे त्यामुळे याला जास्त स्ट्रॉंग खिळ्याचीही गरज नाही आहे. जो मी खिळा ठोकूनही घेतला आणि हँग करण्याचं काम माझं इथं झालेलं आहे. आणि तुम्ही याचा रिझल्ट तुम्ही बघू शकतात, खूप छान दिसतंय. तर माझा हा जे काही DIY होतं ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून नक्की कळवा. आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आणि आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.